नमस्कार, मी सोपान देवरे. माझे नारायण मुंबई धनुजा ॲग्रो एजन्सी सेवंताई CNG पेट्रोल पंपासमोर दुकान आहे. मी हंटिंग ऑर्गॅनिक परमनंट सोल्युशन या कंपनीची दिल्लीला ट्रिप हरियाणा कंपनीने ट्रिप बोलवली होती. त्या ट्रिपमध्ये गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक म्हण सांगितली, हंटिंग हे तो हर दिन दिवाळी. तर आणि त्याची कंपनीची MD वगैरे त्यांनी आम्हाला सर्व प्रॉडक्ट होतात, तसेच लॅब वगैरे दाखवली. तसेच मी हंटिंगमध्ये मागील 3 वर्षापासून मागील 1.5 वर्षापासून जॉईंट आहे. कदम साहेब कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी मला हंटिंगचे काही प्रॉडक्टबद्दल काही डेमो वगैरे दिले, काही शेतकऱ्यांचे वगैरे ओपिनियन वगैरे दाखवल्या. त्यानंतर मी सुरुवातीला हंटिंगचं निमेटोड हे जे प्रॉडक्ट आहे हे मी वेलवरती पीक म्हणजे आपला वाल आणि बीन्ससाठी दिलं निमेटोडसाठी. तर जवळपास निमेटोडच्या जवळपास 50 ग्रॅमच्या साईजच्या काही गाठी होत्या. तर काळ्या मुंगी लोकलचे शेतकरी त्यांना दिले. तर त्यांनी हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर त्यांना एक 3 ते 4 दिवसात रिझल्ट आला. झाड जे सुकलेलं झाड पूर्णतः ग्रीनरीमध्ये आलं आणि शेंगांची जी लेंथ वगैरे होती आखडलेली होती ती पूर्णतः एक क्लिअर झाली. त्यानंतर आमच्या एरियामध्ये जवळपास 700 ते 800 किलो प्रमाणात ही काकडी जाते. ही काकडी सुरुवातीला काय होते, शेतकरी डायरेक्टली टोमॅटो किंवा बाकी पिकं असतात त्याच्यात लागवड करतात. लागवड करत असताना बियाणे डायरेक्ट टोकन केली तर त्याचं काय होतं, जवळपास 30-40% प्रमाणात मर होते. तर आम्ही मागील जवळपास 6 ते 7 महिन्यापासून आणि डिस्मिल सॉईल हे जे प्रॉडक्ट आहे ते आम्ही लागवडीच्या 2 दिवस अगोदर म्हणजे त्यांनी काय करायचं, एक 250 ग्रॅम एकरी जमिनीतून ड्रीपमधून सोडून द्यायचं. जवळपास 99.99% रोपाची उगवण क्षमता चांगली होती. त्यानंतर बुरशी वगैरे काही येत नाही आणि जे रोप उगवून जे पिवळं पडायचं ते प्रमाण पूर्णतः थांबते. त्यानंतर आम्ही नंतर एक प्रयोग केला, वेलवर्गीय पिकाची वाढ होते आणि झाडाची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे पूर्णतः स्टॉप होते. हा मॅक्झिमम जो प्रॉब्लेम आहे हा पावसाळ्याचा. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला जर समजा आपण उगवण झाल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर सीड ग्रो प्लस जर आपण एकरी जर ड्रीपमधून दिलं, आम्ही ड्रीपमध्ये दिल्यानंतर झाडाचे जे अपटेक करायचं काम वगैरे ते चांगल्या प्रमाणात झालं आणि झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आवरी आणि या सगळ्या गोष्टी याच्यामुळे वाढल्या. तसेच त्यानंतर आम्ही काय केलं, नागाळी किंवा स्पिंक्स माइट्स वगैरे हे रेग्युलर जे क्रॉप येतात किंवा मग शेतकरी येतात सर्व आमच्या भाजीपाल्यावर हे झालं ते झालं हिरवी तुडतुडे, आम्ही ऑलराऊंडर एक 25 मिली पर पंप म्हणजे 20 लिटरला 25 मिलीचं प्रमाण दिलं आणि त्याच्यात जे ऑलराऊंडरचे जे रिझल्ट आहे 15 दिवसापर्यंत टिकून राहील. आणि शेतकऱ्याचे जर समजा याच्यावर नॉर्मली तुम्ही एखाद्या कीटकनाशक घेऊ शकता. म्हणून मी महाराष्ट्रातील तमाम सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की हंटिंगचे जे प्रॉडक्ट आहे जसं निमेटोड आहे, डिस्मिल सॉईल आहे, सीड ग्रो प्लस आहे आणि ऑलराऊंडर आहे, हे आपण एक वेळेस आपल्या शेतात वापरून अवश्य ती खात्री मी जे बोललो ते खरं आहे का हे तुम्ही आपल्या शेतात शोधून बघावं. आणि हंटिंग आहे तो हर दिवाळी म्हणजे शेतकऱ्यांनी जर हे प्रॉडक्ट वापरलं तर त्याचं उत्पन्न जे 100% क्वालिटी आणि मार्केटमध्ये सुद्धा एक वेगळ्या दराने विकलं जाऊ शकतं ही मी तुम्हाला सांगू शकतो. धन्यवाद.